नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण नेड हर्मनचे होल ब्रेन मॉडेल म्हणजे संपूर्ण मेंदूचे प्रारूप समजून घेणार आहोत. मानवी बुद्धिमत्तेचे 4 विभाग आणि त्यांची कार्य आपण समजून घेणार आहोत. तर प्रथमतः तुम्ही या ठिकाणी दिलेला व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या. त्यानंतर याच व्हिडिओमध्ये याच घटकावर आधारित जवळपास 25 ते 30 प्रश्नोत्तर स्पष्टीकरणासह सांगितलेले आहेत. ते सुद्धा व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे हा जो घटक आहे तुमचा 100% फिक्स डोक्यात बसणार आहे आणि 100% या घटकावर प्रश्न येणार म्हणजे येणारच. मागील TETमध्ये या घटकावर प्रश्न आलेले आहेत. ओके, चला प्रथम आपण नेड हर्मनचं होल ब्रेन मॉडेल काय आहे ते समजून घेऊया, नंतर प्रश्नोत्तरे सोडवूयात. जगातील अत्यंत यशस्वी इंजिनियर आणि एका उत्तम चित्रकार यांच्यात काय साम्य असू शकतं? मग वरवर पाहता काहीच नाही, बरोबर? हो ना, बघायला गेलं तर अजिबात काही साम्य वाटत नाही. अगदी. कारण एकाचं आयुष्य हे पूर्णपणे अचूक मोजमाप, आकडेवारी आणि नियमांवर चालतं, आणि दुसऱ्याचं आयुष्य पूर्णपणे रंग, भावना आणि अमर्याद कल्पनाशक्तीवर अवलंबून असतं. एकदम बरोबर. पण जर आपण मानवी मेंदूच्या आत डोकावून पाहिलं तर या दोघांच्याही माहितीवर प्रक्रिया करण्याच्या पद्धतीत एक अतिशय रंजक अशी गुंतागुंत दडलेली दिसते. आणि हीच गुंतागुंत समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हो, आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण होल ब्रेन लर्निंग.pdf या स्रोताचा आधार घेऊन मानवी मेंदूची हीच कार्यप्रणाली डिकोड करणार आहोत. खरं तर हे खूपच भारी आहे, कारण एकाच जगात राहून एकाच परिस्थितीत काम करूनही लोक इतक्या वेगळ्या पद्धतीने विचार का करतात हे आपल्याला शोधायचं आहे. हो, आणि माहितीच्या या प्रचंड प्रवाहात न अडकता खऱ्या अर्थाने प्रभावीपणे कसं शिकता येईल याचा एक वेगळा दृष्टिकोन आपण आज समजून घेणार आहोत. नक्कीच, कारण हा विषय मानवी वर्तणुकीचा एक मोठा पडदा उघडतो. अनेकदा जेव्हा आपण एखाद्याला पाहतो जो फक्त डेटावर बोलतो किंवा दुसऱ्या एखाद्याला जो फक्त नवीन आयडियाज हवेत उडवत असतो, तेव्हा आपल्याला वाटतं की हा त्यांचा निव्वळ स्वभाव आहे किंवा त्यांच्या आवडीनिवडी आहेत. हो ना? अगदी तसंच. पण यामागे एक फार मोठं न्यूरोलॉजिकल आणि मानसशास्त्रीय कारण दडवलेलं असतं. अच्छा. म्हणजे हे फक्त आवडीचं नाहीये तर. नाही ना, हे केवळ सवयीचं नाही, तर आपला मेंदू ऊर्जा कशी वाचवतो आणि कोणत्या प्रकारच्या माहितीला सर्वात आधी प्राधान्य देतो यावर आधारित आहे. बापरे, हे खूपच डीप आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. हे सगळं कसं काम करतं हे शोधण्यासाठी आपल्याला एका अशा माणसाच्या प्रवासाकडे जावं लागेल ज्याने हे सगळं एका मोठ्या कॉर्पोरेट समस्येतून शोधून काढलं. नेड हर्मन. बरोबर, नेड हर्मन. आणि मला हे खूप रंजक वाटलं की हा शोध एखाद्या मेडिकल लॅबमध्ये लागला नाही. हो, तो जनरल इलेक्ट्रिक म्हणजे जी सारख्या एका बलाढ्य आणि अत्यंत व्यावहारिक कंपनीत लागला. तिथे हर्मन व्यवस्थापन विभागात काम करत होते. म्हणजे तिथेच तर या संशोधनाचं खरं बीज रोवलं गेलं असं म्हणता येईल. अगदी बरोबर, कारण तिथे त्यांच्यासमोर एक मोठा यक्षप्रश्न उभा होता. जनरल इलेक्ट्रिकमध्ये अत्यंत उच्च बुद्ध्यांक असलेले लोक काम करत होते. म्हणजे जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमधनं आलेले लोक. बरोबर. हो, अगदी तेच. पण तरीही हर्मन यांच्या लक्षात आलं की काही टीम्स अत्यंत उत्तम कामगिरी करत होत्या, तर काही टीम्समध्ये सतत संघर्ष होत होता. अच्छा, म्हणजे बुद्धिमत्ता असूनही संघर्ष. हो ना, एखादा कर्मचारी एका प्रकल्पात प्रचंड यशस्वी व्हायचा, पण तोच माणूस दुसऱ्या प्रकल्पात पूर्णपणे अपयशी ठरायचा. हर्मन यांना समजून घ्यायचं होतं की जर सगळ्यांची बुद्धिमत्ता सारखीच आहे तर मग हा फरक का पडतोय. आणि याच प्रश्नाच्या उत्तरातून त्यांनी मानवी बुद्धिमत्ता आणि मेंदूची कार्यप्रणाली यांचा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांचा उद्देश हा होता की बुद्धिमत्ता मोजण्यापेक्षा ती वापरली कशी जाते याचा एक नकाशा तयार करणं. हो, आणि याच अभ्यासातून संपूर्ण मेंदू प्रारूप किंवा होल ब्रेन मॉडेलचा जन्म झाला. बरं, आता या मॉडेलनुसार नेमकं काय होतं? या मॉडेलनुसार मानवी मेंदू हा प्रामुख्याने 4 वेगवेगळ्या भागांत किंवा क्वाड्रंट्समध्ये विभागला जातो. याला समजून घेण्यासाठी स्रोतामध्ये द 4 कलर कॉग्निटिव्ह कॅनव्हासची एक आकृती दिली आहे. म्हणजे तो 4 रंगांचा कॅनव्हास. हो, जर आपण एका उभ्या रेषेचा विचार केला तर वरच्या बाजूला सैद्धांतिक किंवा थिओरेटिकल दृष्टिकोन आहे, जिथे गोष्टी कागदावर किंवा विचारांमध्ये असतात. आणि खालच्या बाजूला वास्तववादी म्हणजे रिअलिस्टिक दृष्टिकोन आहे, जिथे गोष्टी प्रत्यक्षात कशा काम करतात यावर भर असतो. अगदी बरोबर. आणि त्याच आकृतीमध्ये आडव्या रेषेवर डावीकडे तार्किक म्हणजे लॉजिकल विचारसरणी आहे, जी विश्लेषणावर आधारित आहे.
आणि उजवीकडे भावनिक किंवा अंतर्ज्ञानी विचारसरणी आहे. हो, जेव्हा या दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा मेंदूचे 4 स्पष्ट भाग तयार होतात. ए, बी, सी आणि डी. म्हणजे हे चारे भाग केवळ माहितीचं वर्गीकरण करत नाहीत, तर ते जगाकडे पाहण्याचे 4 वेगवेगळे चष्मे आहेत, असं आपण म्हणू शकतो का? एकदम परफेक्ट. हे ऐकताना मला एका 4 व्हील ड्राईव्ह गाडीची आठवण येते. म्हणजे बघा, 4 व्हील ड्राईव्ह गाडीला 4 चाकं असतात. आणि ती 4 चाकं इंजिनशी जोडलेली असतात. हो, पण जेव्हा गाडी एखाद्या खड्ड्यात अडकते किंवा निसरड्या रस्त्यावर असते, तेव्हा सिस्टीम परिस्थितीनुसार एखाद्या चाकाला जास्त पॉवर देते. आणि दुसरं चाक केवळ आधार देण्याचं काम करतं. अगदी अचूक उदाहरण आहे. आपला मेंदूही असाच गिअर बदलतो ना. आपल्याकडे हे 4 भाग आहेत, पण एखादं विशिष्ट काम करताना आपला मेंदू एखाद्या विशिष्ट क्वाड्रंटला जास्त ऊर्जा देतो. यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे 4ही भाग नेहमी सक्रिय असतात, पण कोणत्या परिस्थितीला कोणता भाग ड्रायव्हिंग सीटवर बसेल हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतं. अच्छा, तर मग आपण या 4 भागांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व काय आहे हे एक एक करून पाहूया. आपण डाव्या बाजूने सुरुवात करूया. चालेल. सगळ्यात आधी येतो ए क्वाड्रंट, ज्याला आकृतीत निळ्या रंगाने दर्शवलं आहे. याला विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता म्हटलं जातं. मग जर हा भाग तार्किक आणि सैद्धांतिक या दोन्हीच्या संगमावर आहे, तर याचा अर्थ हे लोक अत्यंत डेटा ड्रिव्हन असतील. हो, पूर्णपणे. म्हणजे कोणत्याही मीटिंगमध्ये किंवा चर्चेत यांचा पहिला प्रश्न हाच असणार की हे सत्य आहे का, यामागे पुरावा काय आहे. अगदी तंतोतंत. ए क्वाड्रंटचा विचारसरणीचा मूळ गाभाच सत्य शोधणे हा आहे. म्हणजे पुराव्याशिवाय ते कशावरच विश्वास ठेवणार नाहीत. हो ना. जोपर्यंत त्यांच्या हातात ठोस पुरावा, आकडेवारी किंवा फॅक्ट्स नसतात, तोपर्यंत हा मेंदूचा भाग कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. यांच्यासाठी सत्य हे नेहमी ब्लॅक अँड व्हाईट असतं. बापरे, म्हणजे हवेतल्या गप्पा यांना अजिबात चालणार नाहीत. अजिबात नाही. यांची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे प्रचंड तर्कशक्ती, आकडेवारीवर प्रेम आणि कोणत्याही समस्येचं खोलवर विश्लेषण करण्याची नैसर्गिक क्षमता. हे समजायला सोपं आहे, कारण कोणत्याही मोठ्या निर्णयात आपल्याला ही अचूकता लागतेच. हो, आणि जेव्हा शिकण्याचा मुद्दा येतो तेव्हा या ए क्वाड्रंटचे लोक सूत्रे आणि पुराव्यांच्या माध्यमातून सर्वात वेगाने शिकतात. त्यांना नुसती तत्वज्ञानाची बडबड आवडत नाही, त्यांना टू द पॉइंट माहिती लागते. अगदी. म्हणूनच बहुतांश यशस्वी शास्त्रज्ञ, गणितज्ञ, डॉक्टर आणि फायनान्शियल अॅनालिस्ट यांचा हा निळा भाग अधिक प्रबळ असतो. साहजिक आहे, कारण त्यांच्या क्षेत्रात एका चुकीच्या आकड्यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं. उत्तम बिझनेस प्लॅन कागदावर तयार केला. पण नुसत्या डेटाने एखादी कंपनी उभी राहते का? नाही ना. त्या डेटाचं रूपांतर प्रत्यक्ष कृतीत करण्यासाठी एका वेगळ्याच विचारसरणीची गरज असते. म्हणजे निळा रंग आपल्याला सांगतो की काय करायचं आहे आणि का करायचं आहे, पण ते कसं करायचं ही एक वेगळीच लढाई आहे. आणि म्हणूनच आपल्याला खालच्या डाव्या भागाकडे वळावं लागतं. बरोबर. बी क्वाड्रंट, ज्याला हिरव्या रंगाने दर्शवलेलं आहे. होय, याला संघटनात्मक बुद्धिमत्ता किंवा ऑर्गनाइज्ड थिंकिंग म्हटलं जातं. हा भाग तार्किक आहे, पण तो सैद्धांतिक नसून वास्तववादी आहे. म्हणजे इथे डेटापेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व येतं. अगदी बरोबर. बी क्वाड्रंटचा मुख्य प्रश्न असतो, पुढचं पाऊल कोणतं, याची अंमलबजावणी कशी होईल. महामेंदूचा तो भाग आहे जो अनिश्चिततेला घाबरतो. हो, या भागाला शिस्त, अचूक नियोजन, उत्तम संघटन आणि प्रक्रियेचं काटेकोर पालन करायला खूप आवडतं. हे लोक वेळेचे अत्यंत पक्के असतात. म्हणजे जर एखाद्या प्रवासाचं नियोजन करायचं असेल, तर तिकीट काढण्यापासून ते हॉटेलच्या वेळेपर्यंत सगळं वेळापत्रक यांच्याकडे तयार असतं. हो ना. अशा लोकांसाठी अचानक झालेले बदल किंवा लास्ट मिनिट सरप्राइजेस म्हणजे अक्षरशः छळ असतो. बापरे. मग यांच्या शिकण्याची पद्धत कशी असते? यांच्या शिकण्याच्या पद्धतीतही क्रमाने आणि पायरी दर पायरी सूचनांचा समावेश असतो. प्रशासक, प्रोजेक्ट मॅनेजर्स, सैन्य अधिकारी यांसारख्या भूमिकांमध्ये बी क्वाड्रंटचं वर्चस्व असतं. आणि हे अत्यंत आवश्यकही आहे, कारण बी क्वाड्रंट शिवाय जगात कोणती सिस्टीम चालू शकत नाही. हो, ते जगाला एक प्रकारचं स्थैर्य देतात. पण मला सांगा, इथे मला एका गोष्टीवर थोडा प्रश्न विचारायचा आहे. विचार ना. जर ए विभाग फक्त डेटा आणि पुराव्यांवर अवलंबून असेल आणि बी विभाग फक्त नियमांवर बोट ठेवत असेल, म्हणजे जे आधीच ठरलेलं आहे तेच पाळत असेल. हो, तर मग आपण फक्त एक कार्यक्षम मशीन बनून राहू ना. जगात नवीन गोष्टींचा शोध कसा लागेल? हा अत्यंत अचूक आणि महत्वाचा मुद्दा आहे. नाविन्याला किंवा इनोव्हेशनला जागाच उरत नाही. हो ना.
जर कोणी जोखीमच घेतली नाही तर प्रगती कशी होणार? आणि याच प्रश्नामुळे आपल्याला मेंदूच्या उजव्या बाजूचं महत्त्व समजतं. नेड हर्मन यांच्या लक्षात आलं की केवळ तर्क आणि शिस्त जगाला पुढे नेऊ शकत नाहीत. म्हणजे जर सगळेच जण फक्त नियम पाळत राहिले तर कला, संस्कृती, नवीन तंत्रज्ञान आणि मानवी नातेसंबंध यांचा विकासच थांबेल? अगदी बरोबर. आणि इथेच उजव्या बाजूचे सी आणि डी क्वाड्रंट्स चित्रात येतात. आपण सी क्वाड्रंटकडे वळूया, ज्याला लाल रंगाने दर्शवलं आहे. याला आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता म्हणतात ना? हो, हा लाल रंग म्हणजे भावनांचं, नात्यांचं प्रतीक. हा भाग तळाशी उजवीकडे आहे, म्हणजे तो वास्तववादी आहे, पण त्याचवेळी भावनिकही आहे. अच्छा, म्हणजे हे लोक जगाकडे पाहताना नियम किंवा आकडे पाहत नाहीत, तर माणसे पाहतात. होय, सी क्वाड्रंटचा मुख्य प्रश्न असतो, या निर्णयाचा लोकांवर कसा परिणाम होईल? लोक काय अनुभवतील? बापरे, म्हणजे जिथे ए डेटा विचारतो आणि बी नियम विचारतो, तिथे सी विचारतो की माझी टीम खुश आहे का? सहकार्य, संवाद, भावना समजून घेणं आणि संवेदनशीलता ही यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे ते लोकांशी अत्यंत वेगाने जोडले जातात. हो, एखाद्या ऑफिसमध्ये हे ते लोक असतात जे मीटिंगमध्ये डेटापेक्षा लोकांच्या चेहऱ्यावरील भाव वाचतात. कोणाला ताण आलाय, कोण नाराज आहे, हे त्यांना लगेच समजतं. आणि हे केवळ चांगले वागणे नाहीये, ही एक अत्यंत महत्वाची स्ट्रॅटेजिक ताकद आहे. नक्कीच, कारण कोणतीही मोठी योजना माणसांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सी क्वाड्रंटचे लोक हे खऱ्या अर्थाने टीमला एकत्र बांधून ठेवणारा ग्लू असतात. मग शिकण्याच्या बाबतीत हे कसे असतात? जेव्हा शिकण्याचा मुद्दा येतो तेव्हा ते एकटे बसून पुस्तक वाचण्यापेक्षा चर्चेतून, गटक्रियेतून आणि मुख्य म्हणजे इतरांचे अनुभव ऐकून जास्त चांगल्या प्रकारे शिकतात. अच्छा, म्हणजे उत्तम शिक्षक, समाजसेवक, मानसोपचार तज्ज्ञ आणि HR प्रोफेशनल्स यांच्यामध्ये हा भाग प्रबळ असतो. अगदी बरोबर. आता राहतो तो शेवटचा आणि सर्वात रंजक भाग, डी क्वाड्रंट. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. हा वरच्या उजव्या कोपऱ्यात पिवळ्या रंगाने दर्शवलेला भाग, हा भाग सैद्धांतिक आणि अंतर्ज्ञानी आहे. हो, याला सृजनशील बुद्धिमत्ता म्हटलं आहे. मला वाटतं हे ते लोक आहेत जे नियम मोडण्यासाठीच जन्मले आहेत. खरं तर हो. डी क्वाड्रंटचा मुख्य प्रश्न अत्यंत क्रांतिकारी असतो. ते विचारतात, नवीन शक्यता काय आहेत? आपण हे पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने कसं करू शकतो? म्हणजे हे लोक वर्तमान काळात फारसे जगत नाहीत. त्यांचे डोळे नेहमी भविष्याकडे लागलेले असतात. हो ना, कल्पकता, नवोपक्रम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिग पिक्चर पाहण्याची क्षमता हे त्यांचं बलस्थान असतं. म्हणजे जर ए आणि बी ने मिळून एक उत्तम सिस्टम बनवली असेल तर डी येऊन म्हणेल की ही सिस्टमच कालबाह्य झालीये, आपण काहीतरी नवीनच शोधूया. बापरे, यामुळे साहजिकच बी म्हणजे नियम पाळणारे आणि डी म्हणजे नियम मोडणारे यांच्यात प्रचंड संघर्ष होत असणार. आणि हाच संघर्ष जनरल इलेक्ट्रिकमध्ये नेड हर्मन यांना दिसला होता. अच्छा. हो, बी क्वाड्रंटच्या व्यक्तीला डी क्वाड्रंटची व्यक्ती अत्यंत बेजबाबदार आणि गोंधळलेली वाटते, तर डीच्या व्यक्तीला बीची व्यक्ती अत्यंत संकुचित आणि कंटाळवाणी वाटते. पण गंमत अशी आहे की या दोघांनाही एकमेकांची प्रचंड गरज असते. हो ना, डीची एखादी भन्नाट कल्पना वास्तवात आणण्यासाठी बीचं नियोजन लागतंच आणि बीला एकाच जागी कुजत पडण्यापासून वाचवण्यासाठी डीच्या नाविन्याची गरज असते. हे तर निसर्गाचं एक उत्तम संतुलन आहे. कोणतीही एक बुद्धिमत्ता दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ नाही. अगदी. ए तांत्रिक विश्लेषण करतो, बी त्याची अंमलबजावणी करतो, सी त्यासाठी लागणाऱ्या लोकांना प्रेरित करतो आणि डी नेहमी नवीन मार्ग शोधत राहतो. मग जेव्हा हे चारही भाग एकत्र येतात तेव्हाच खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण काम उभं राहतं. आणि इथेच होल ब्रेन म्हणजे संपूर्ण मेंदू ही संकल्पना उजेडात येते. प्रत्येक मानवी मेंदूत हे चारही भाग अस्तित्वात असतात. अच्छा, म्हणजे कोणीही फक्त निळा किंवा फक्त लाल नसतो? अजिबात नाही. पण प्रत्येक व्यक्तीची एका किंवा दोन भागात अधिक ताकद असते, ज्याचा वापर करणं त्यांना सर्वात सोपं जातं. यालाच मानसशास्त्रात संज्ञात्मक वर्चस्व किंवा कॉग्नेटिव्ह डॉमिनन्स असं म्हणतात. पण हे वर्चस्व नेमकं कशामुळे निर्माण होतं? म्हणजे हे जन्मजात असतं की आपल्या सवयींमुळे तयार होतं? खरं तर हे दोन्ही संमिश्रण आहे. आपल्या मेंदूला ना ऊर्जा वाचवण्याची नैसर्गिक सवय असते. जो भाग आपण जास्त वापरतो तिथे न्यूरल पाथवेज अधिक मजबूत होतात. म्हणजे एक प्रकारचा कम्फर्ट झोन तयार होतो.
हो, समजा एखाद्याचं वर्चस्व ए भागात आहे. जेव्हा ती व्यक्ती डेटाचं विश्लेषण करते तेव्हा तिला फारसा मानसिक थकवा जाणवत नाही. कारण तो तिचा नैसर्गिक कम्फर्ट झोन आहे. पण जर त्याच व्यक्तीला सी भागाचं काम दिलं, म्हणजे 50 लोकांच्या भावना समजून घेऊन त्यांना प्रेरित करण्याचं काम दिलं, तर तिला प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते आणि ती लवकर थकून जाते. अच्छा. म्हणूनच आपण काही कामांमध्ये फ्लोमध्ये असतो आणि काही कामं करताना आपल्याला अक्षरशः झोप येते. अगदी तसंच. आपल्या स्रोतांमध्ये याची काही उदाहरणं दिली आहेत, जसं की द इंजिनियर प्रोफाईल. ज्या व्यक्तींचा ए आणि बी भाग अधिक प्रभावी असतो, त्यांचा कल तांत्रिक आणि विश्लेषणात्मक कामांकडे अधिक असतो. आणि दुसरीकडे द आर्टिस्ट प्रोफाईल आहे, ज्यांचा सी आणि डी भाग अधिक प्रभावी असतो. हो, आणि काही लोकांचे चारही भाग बऱ्यापैकी संतुलित असतात. हे मोजण्यासाठी नीड हमन यांनी HBDI नावाचं टूल विकसित केलं. मग जे एखाद्या व्यक्तीचा नैसर्गिक कलर कोड ओळखण्यास मदत करतं. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे आपल्या श्रोत्यांसाठी याचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होऊ शकतो? खूप मोठा उपयोग आहे. या कलर कोडचं ज्ञान मिळवणं हा फक्त एक बौद्धिक खेळ नाहीये. जेव्हा एखाद्याला स्वतःची नैसर्गिक शिकण्याची पद्धत समजते, तेव्हा ती व्यक्ती स्वतःवरील अनावश्यक ताण आणि माहितीचा ओव्हरलोड टाळू शकते. हे विशेषतः शिक्षणाच्या बाबतीत खूप महत्त्वाचं ठरतं. जर आपण या होल ब्रेन मॉडेलचा वापर शैक्षणिक क्षेत्रात केला तर आपण खऱ्या अर्थाने क्रांती घडवू शकतो. हो ना. जर आपण याला एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या स्रोतांमध्ये टीचिंग टू दी माइंड म्हणजे विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार शिकवणं यावर खूप जोर दिला आहे. हे समजून घेण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीचं उदाहरण खूप चपखल बसतं. समजा शिक्षक वर्गात FM फ्रिक्वेन्सीवर शिकवत आहेत. म्हणजे ते फक्त तथ्य आणि आकडेवारी सांगत आहेत, म्हणजे एक क्वाड्रंट. हो, पण वर्गातील एखाद्या विद्यार्थ्याचा मेंदू फक्त AM फ्रिक्वेन्सी पकडण्यासाठी म्हणजे दृश्य आणि कल्पनेवर सेट केलेला असेल तर काय होईल? तो विद्यार्थी तो सिग्नलच रिसीव्ह करू शकणार नाही. आणि दुर्दैवाने आपली शिक्षण व्यवस्था अशा विद्यार्थ्याला किंवा अकार्यक्षम ठरवून मोकळी होते. पण खरं तर अडचण त्या विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेत नसते, तर माहिती पोचवण्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये असते. अगदी बरोबर. या स्रोतानुसार शिक्षकांनी या चारही प्राधान्य क्षेत्रांनुसार शिकवणूक केली पाहिजे. म्हणजे कसं? म्हणजे एच्या विद्यार्थ्यांसाठी तर्कशास्त्रीय सराव, बीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत पद्धतशीर आणि स्पष्ट अभ्यासक्रम, आणि ज्यांचा उजवा मेंदू प्रबळ आहे अशा Cच्या विद्यार्थ्यांसाठी गटचर्चा आणि सहकारी शिक्षण. हो, आणि डीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्गाच्या 4 भिंतींच्या बाहेर जाऊन प्रकल्प, प्रयोग आणि दृश्य रूपांतरणाच्या माध्यमातून शिक्षण. मग जेव्हा एखादा शिक्षक या चारही पद्धतींचा वापर एकाच वर्गात करतो तेव्हा त्याला होल ब्रेन टीचिंग म्हणतात. आणि यातूनच सर्व विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास शक्य होतो. मला वाटतं हे तत्त्व फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी नाही तर कॉर्पोरेट विश्वालाही तितकंच लागू पडतं. नक्कीच. अनेक मीटिंग्ज निष्फळ ठरतात कारण तिथे ए भाषेतील प्रेझेंटेशन डी श्रोत्यांना दिलं जातं. मग जर एखाद्याला आपल्या टीमकडून सर्वोत्तम काम हवं असेल तर त्याला संवादाचा पूल बांधावा लागेल. समोरील व्यक्तीचा कलर ओळखून त्या भाषेत माहिती द्यावी लागेल. होय. आपण आजच्या ह्या चर्चेत माहितीचा एक मोठा टप्पा पार केला आहे. आपण पाहिलं की मेंदूचे 4 भाग कसे काम करतात. एचा तार्किक डेटा, बीची संघटनात्मक शिस्त, सीची आंतरवैयक्तिक सहानुभूती आणि डीची सर्जनशील भविष्यदृष्टी. आणि या सर्वांच्या संयोगातूनच माणसाचे विचार आणि कृती ठरतात. यावरून एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? जर आपण आजची आपली बहुतांशी शिक्षण व्यवस्था आणि कॉर्पोरेट कार्यसंस्कृती पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्या प्रामुख्याने ए आणि बी वरच जास्तीत जास्त भर देतात. म्हणजे तर्क, तथ्ये आणि शिस्त यावर. हो. परीक्षांमध्ये पाठांतर आणि कामाच्या ठिकाणी नियम यालाच सर्वोच्च मानलं जातं. पण आजच्या या झपाट्याने बदलणाऱ्या यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात, म्हणजे AIच्या युगात, हो, यंत्रे ए आणि बीची कामे मानवापेक्षा हजारो पटीने जलद आणि अचूक करू शकतात. अशा वेळी माणसाला वेगळं आणि श्रेष्ठ ठरवणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? त्या आहेत Cची सहानुभूती आणि Dची सर्जनशीलता. अगदी बरोबर. जर आपल्या सिस्टम्स या 2 उजव्या बुद्धिमत्तांना सतत दाबत राहिल्या तर आपण मानवी क्षमतेचं किती मोठं नुकसान करत आहोत, हा असा प्रश्न आहे ज्यावर आजच्या काळात गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. बापरे,
हा खरोखरच एक डोळे उघडणारा विचार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला आपल्या मेंदूतील त्या दुर्लक्षित रंगांना पुन्हा जागृत करावं लागेल. हो ना. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका मोठ्या कॉर्पोरेट प्रश्नापासून सुरुवात केली आणि मानवी अस्तित्वाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या पैलूपर्यंत पोहोचलो. यातून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की जगात वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक असणं ही अडचण नसून ती एक मोठी ताकद आहे. अगदी खरंय. आणि या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. आपल्या श्रोत्यांनीही स्वतःच्या मेंदूचा तो नैसर्गिक कलर कोड कोणता आहे हे शोधण्याचा नक्की प्रयत्न करावा. तर तुम्ही संपूर्ण मेंदूचं मॉडेल कशा पद्धतीने कार्य करतं ते व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. तर आपला जो मेंदू आहे, संपूर्ण मेंदूच्या कोणत्या भागामध्ये कोणतं कार्य केलं जातं हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. तर तुम्हाला कितपत समजलेलं आहे ते आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्या संकल्पनेचं दृढीकरण करणार आहोत. ओके, चला या ठिकाणी आपण जवळपास 20 ते 25 प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला इथं तुमच्या स्क्रीनवर आहे. संपूर्ण मेंदू मॉडेल कोणी विकसित केले? तर आत्ता जो घटक आपण अभ्यासला आहे, होल ब्रेन मॉडेल म्हणजे संपूर्ण मेंदू मॉडेल, हे कोणी विकसित केलेलं आहे? ओके, बरोबर, नेड हर्मन यांनी विकसित केलेलं आहे. नेड हर्मन यांनी संपूर्ण मेंदू मॉडेल आणि त्या मेंदूचे डावा, उजवा, वरचा, खालचा असे 4 भाग करून प्रत्येक भागातून कोणते कार्य केलं जातं हे स्पष्ट केलेलं आहे. ओके, चला प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर इथं आहे. हार्मन यांच्या मते मानवी मेंदू किती मुख्य भागात विभागला आहे? तर आपल्याला की मानवी मेंदू असा 4 भागात विभागलेला आहे. किती भागात? 4 भागात मेंदू विभागलेला आहे. मेंदूचे जर आपण आडवे भाग केला तर तो वरील भाग आणि खालचा भाग, आणि असा छेद केला तर हा उजवा आणि हा डावा असे 4 भाग हार्मन यांनी केलेले आहेत. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4. पुढील प्रश्न या ठिकाणी रंग आणि बुद्धिमत्ता यावर आधारित बघा. ए क्वाड्रंट म्हणजेच विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता, ॲनालिटिकल थिंकिंग कोणत्या रंगाने दर्शवली जाते? खरं तर हा प्रश्न तुम्हाला असा TETला विचारणार नाही आहे, पण आपण ए क्वाड्रंटचा रंग म्हणण्यापेक्षा बघा, जर मेंदूचे 4 भाग केले तर हा ए असतो आणि या ए अंतर्गत विश्लेषणात्मक बुद्धिमत्तेचं कार्य केलं जातं. ॲनालिटिकल थिंकिंग या मेंदूच्या या भागातून केलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रंग लक्षात ठेवणं गरजेचं नाही. ओके, म्हणून ए क्वाड्रंटचा रंग जरी इथं निळा दाखवण्यात आलेला असेल तर ए क्वाड्रंट म्हणजे या भागाचं जे कार्य आहे ते आहे विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता किंवा ॲनालिटिकल थिंकिंग. पुढील प्रश्न या ठिकाणी आहे. संज्ञानात्मक वर्चस्व स्पष्ट करण्यासाठी विकसित केलेल्या HBDI या साधनाचा फुल फॉर्म काय आहे? HBDI या साधनाचा फुल फॉर्म काय आहे? तर बघा, ही जी संकल्पना आहे ती हर्मन यांची आहे, म्हणून सुरुवातीला हर्मन येणं गरजेचं आहे. बघा, याचीचा लॉंग फॉर्म हर्मन, कारण हा सिद्धांत नेड हर्मन यांचा आहे, म्हणून हर्मन. त्यानंतर येतं ब्रेन डोमिनन्स इन्स्ट्रुमेंट. ओके, डोमिनन्स इन्स्ट्रुमेंट, हर्मन ब्रेन डोमिनन्स इन्स्ट्रुमेंट हे त्याचं लॉंग फॉर्म येतं. नेक्स्ट क्वेश्चन. हे सत्य आहे का? यामागे पुरावा काय? हा मुख्य प्रश्न कोणत्या प्रोफाईलचे लोक प्रामुख्याने विचारतात? हे सत्य आहे का? यामागे पुरावा काय? हे कोणते लोक विचारतात? बरोबर आहे, ज्यांना विश्लेषणात्मक ॲनालिटिकल थिंकिंग करतात तेच लोक हे विचारतात की हे खरं आहे का, याला पुरावा काय? हे प्रश्न ॲनालिटिकल थिंकिंग करणारे विश्लेषणात्मक विचार करणारे लोक विचारतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पुढचे पाऊल कोणते? याची अंमलबजावणी कशी होईल?
असा पद्धतशीर विचार करणारे लोक कोणत्या क्वाड्रंटशी संबंधित आहेत? बघा, आपण मेंदूचे असे 4 भाग हार्मनी केलेले आहेत, नेड हार्मनी. हा ए आहे, हा बी आहे, हा सी आणि हा डी. एवाले ॲनालिटिकल थिंकिंग करतात, विश्लेषणात्मक म्हणजे तर्क लावणे वगैरे, असं का घडलं, ह्यासाठी पुरावा काय, असा विचार एवाले करतात. तर बीवाले काय करतात माहिती आहे का? त्याच्या पुढचं पाऊल त्यांनी प्लॅनिंग करतात, अंमलबजावणी करतात, नियोजन करतात. तर अंमलबजावणी नियोजन करण्याचं काम कोण करतं? बी. हे शिस्तप्रिय असतात बघा, बी. म्हणून याचं बरोबर उत्तर येतं बी क्वाड्रंट. ओके. बघा, सहकार्य, संवाद, संवेदनशीलता, लोकांशी संबंध ठेवणे हे कोणत्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे? तर बघा, हे कोणत्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे? तर आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे हे 4 भाग असतात. हो, सी असतो. आणि सहकार्य, संवाद, संवेदनशीलता हे जे ते आंतरवैयक्तिक संबंध आहेत. आणि आंतरवैयक्तिक संबंध कोणती बुद्धिमत्ता आहे? ते सी क्वाड्रंटमध्ये आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. तर बघा, TET 2025ला यावर प्रश्न विचारलेला होता. कशा पद्धतीने? बघा, भावनिक कार्य करणारा मेंदूचा भाग कोणता? ओके. मग ते उजवा, डावा, वरचा, खालचा अशा पद्धतीने तिथे प्रश्न दिलेली होती. तर तिथं बघा, भावनिक बुद्धिमत्ता हा उजवा भाग आहे. तर उजवा मेंदू हे उत्तर तिथं यायला हवं होतं, उजवा मेंदू. ओके. कारण भावनिक हे सी क्वाड्रंटशी संबंधित असतं. पुढे बघा, प्रयोग करणे, चित्र काढणे, नवीन कल्पनाचे दृश्य रूपांतरण वापरून शिकणे हे कोणत्या क्वाड्रंटला आवडते? तर बघा, प्रयोग करणे, चित्र काढणे, नवीन कल्पना म्हणजे सर्जनशीलता, थोडक्यात म्हणूया सर्जनशीलता. तर हे येतं डी क्वाड्रंटमध्ये. कोणत्या? डीमध्ये. ओके. चला, पुढील प्रश्न. संपूर्ण मेंदू मॉडेलनुसार संज्ञानात्मक वर्चस्व म्हणजे काय? संज्ञानात्मक वर्चस्व म्हणजे काय? तर बघा, याचं उत्तर येतं व्यक्तीच्या मेंदूत 4ही भाग असतात, मात्र 1-2 भागात अधिक ताकद असते. बघा, आत्ताच आपण मेंदूचे 4 भाग पाहिले, परंतु काय होतं, एखाद्या व्यक्तीमध्ये 4ही भाग ॲक्टिव्ह असतात, काही व्यक्तीमध्ये एकापेक्षा अधिक भाग म्हणजे 1, 2, 3 असेही भाग ॲक्टिव्ह असतात किंवा अधिक ताकद असते. त्यानुसार ती व्यक्ती कार्य करत असते. ओके. म्हणजे 4ही भागामध्ये एखाद 2 भागात अधिक ताकद असते. म्हणजे 4ही जरी ॲक्टिव्ह असल्या तरी एखाद दुसरा असा प्रभावी असतो की त्यात जास्त ताकद असते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तर्कशास्त्रीय सराव, लॉजिक प्रॅक्टिस दिल्यास मेंदूचा कोणता भाग अधिक उद्दीपित होतो? बघा, तर्कशास्त्रीय सराव म्हणले, तर्क कुठं आहे सांगा बरं? बरोबर आहे, ॲनालिटिकल थिंकिंग कुठं होते? ए क्वाड्रंटमध्ये. म्हणून उत्तर येतं ए. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शिस्त, नियमपालन, नियोजन आवडणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शिक्षकांनी कोणती पद्धत वापरावी? तर बघा, जिथं शिस्त आहे, नियोजन आहे, ते कोणतं येतं सांगा बरं? बघा, त्यांना फक्त मुक्त चित्रकला काढायला सांगावी, त्यांना पद्धतशीर अभ्यासक्रम द्यावा, केवळ गटचर्चावर विसंबून राहावे, भावना आणि संवेदनशीलता यावरच पूर्ण लक्ष केंद्रित करावे. तर शिस्त, नियम आवडणाऱ्यावर काय करावा? त्यांना पद्धतशीर अभ्यासक्रम द्यावा. ओके. काय येतं? त्यांना पद्धतशीर अभ्यासक्रम द्यावा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका विद्यार्थिनी वर्गात नेहमी गटचर्चा आणि सहकार्यातून उत्कृष्ट कामगिरी करते. शिक्षकांनी तिची कोणती बुद्धिमत्ता ओळखली पाहिजे? बघा, जेव्हा विद्यार्थी गटचर्चा मध्ये सहभाग घेते, सहकार्य करते, तेव्हा तिची कोणती बुद्धिमत्ता तिथं कार्यरत असते सांगा बरं? गटचर्चा म्हणजे आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता तिची चांगली आहे, म्हणून सी क्वाड्रंट, आंतरवैयक्तिक. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन, डी क्वाड्रंट सर्जनशील बुद्धिमत्ता प्रभावी असलेल्या विद्यार्थ्यासाठी शिक्षकांनी कोणते शैक्षणिक धोरण आखावे? तर बघा, सर्जनशीलता जर चांगली असेल तर शिक्षकांनी काय करायला हवं? त्यांना फक्त पाठांतर करायला लावणे चुकीचं, त्यांना प्रकल्प, प्रयोग, सर्जनशील लेखन देणे बरोबर, त्यांना फक्त कठोर नियम शिकवणे चूक, त्यांना एकट्याने काम करू न देणे चूक, तर त्यांना काय प्रकल्प असे सर्जनशील कार्य त्यांना देता येईल आपल्याला. ओके, ज्यांचा डी क्वाड्रंट प्रभावी असलेल्या विद्यार्थ्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, संपूर्ण मेंदू मॉडेलनुसार शिक्षणाचे अंतिम ध्येय काय असले पाहिजे? तर बघा, विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेत पास करणे चूक, विद्यार्थ्याची केवळ तर्कशक्ती वाढवणे चूक, वर्गात फक्त शिस्त लावणे चूक, फक्त केवळ आलं की ती वाक्य चुकीची असतात, सर्व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साधणे, हॉलिस्टिक डेव्हलपमेंट हे बरोबर उत्तर येतं. ओके, नेक्स्ट बघा, 14 प्रश्न आपले झालेले आहेत. आता नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. त्या ठिकाणी 14 प्रश्न आपले संपलेले आहेत. पुढील प्रश्न आपण बघूयात. संपूर्ण मेंदू मॉडेल कोणी विकसित केले? बरोबर आहे, कोणी केलं? नेड हर्मन यांनी. संपूर्ण मेंदू मॉडेल नेड हर्मन यांनी विकसित केलेला आहे. पुढील प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, तोच प्रश्न आहे बघा. म्हणजे विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता, ॲनालिटिकल थिंकिंग दर्शवण्यासाठी ए क्वाड्रंटचा रंग कोणता आहे? निळा. पण निळा रंग विचारण्याची शक्यता 100 काय 200 काय 1000% नाही, कारण असे प्रश्न येणार नाहीत. तर तुम्हाला काय विचारतील? तर्कशुद्ध उपयोजनात्मक विचारतील. एखादा विद्यार्थी गणितामध्ये तर्कबुद्धी वापरतो, तर मेंदूचा कोणत्या भागाचा तो वापर करतो, असे प्रश्न येतील. तर ए क्वाड्रंट निळा जरी दाखवला तर त्याचं कार्य आहे विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता, ॲनालिटिकल थिंकिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, पुढचे पाऊल अंमलबजावणी कशी होईल हा प्रश्न कोणत्या क्वाड्रंटशी संबंधित आहे? तर तुम्हाला माहीत आहे की शिस्त म्हणा, नियोजन, हे जे असतं ना ते बीशी संबंधित असतं. संघटनात्मक कार्य कोणाशी संबंधित असतं? बी क्वाड्रंटशी. बघा, सी क्वाड्रंटमध्ये काय असतं? आंतरवैयक्तिक संबंध असतात. मग चे मुख्य कार्य काय आहे? तर सहकार्य आणि भावना. काय येणार आहे? सहकार्य आणि भावना. काय येते उत्तर त्याचं? सहकार्य आणि भावना. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. सोपा घटक आहे समजून घेतला तर संपूर्ण मेंदूचं कार्य. एका विद्यार्थ्याला सूत्र, आकडे, तथ्य वापरून शिकायला आवडते. तो कोणत्या बुद्धिमत्तेच्या प्रोफाईलमध्ये मोडतो? बघा, त्याला सूत्रे, आकडे, तथ्य म्हणजे काय आहे? तार्किक गोष्ट आहे, विश्लेषणात्मक गोष्ट आहे. मग तो कोणत्या प्रोफाईलमध्ये येतो? एच्या प्रोफाईलमध्ये येतो. ओके, विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता वापरतो तो. नेक्स्ट, बघा, आकृतीनुसार द आर्टिस्ट प्रोफाईलमध्ये कोणत्या रंगाचे वर्चस्व अधिक असेल? आर्टिस्टमध्ये कोणत्या रंगाचं वर्चस्व जास्त असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आर्टिस्ट म्हणजे कलाकार. आर्टिस्ट म्हणजे कलाकार. ओके, आर्टिस्ट कलाकार आहे म्हणजे त्यांची सर्जनशील बुद्धिमत्ता तिथं काम करणार आहे. बघा, आर्टिस्ट म्हणजे कलाकार असणार आहेत आणि त्यांच्यामध्ये काय येणार आहे? सर्जनशीलता यायला पाहिजे. पुन्हा त्या कलेमध्ये त्यांची भावनासुद्धा उतरली पाहिजे. म्हणजेच मला वाटतं पिवळा लाल हा रंग बघू नका. सी आणि डी बघा, म्हणजेच मेंदूचा उजवा भाग. सी आणि डी मेंदूचा उजवा भाग कार्यरत असणे गरजेचं आहे. ओके, इथं ABCD खालीवर दिलेले आहेत बघा, त्यामुळे तुम्ही गोंधळ पडण्याची शक्यता आहे. पण त्या चित्राकडे बघू नका. असं लक्षात घ्या, आर्टिस्ट म्हणजे कलाकार आहे, तिथं त्याची भावना आणि सर्जनशीलता दिसायला हवी, म्हणजे डी आणि सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शिक्षकांनी काय करणे अपेक्षित आहे? तर बघा, फक्त विश्लेषणात्मक पद्धतीवर भर चूक, सर्व चारही संज्ञात्मक शैलींना सामावून घेणे
बघूया आपण. विद्यार्थ्यांना त्याच्या कमकुवत भागातच अभ्यास करायला लावणे चूक, पाठांतरावर भर देणे चूक. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी, सर्व चारही संज्ञात्मक शैलींना सामावून घेणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. बघा, डी क्वाड्रंटची शिक्षण पद्धती कोणती आहे? डी क्वाड्रंट म्हणजे सर्जनशीलता लक्षात ठेवायचं. मग सर्जनशीलतेची शिक्षण पद्धती काय आहे? त्यांना प्रयोग करायला देणे, चित्र काढणे, दृश्य रूपांतर करणे, ही त्यांची काय आहे? शिक्षण पद्धती आहे. म्हणून पर्याय बी हे बरोबर उत्तर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी सतत हे सत्य आहे का, यामागे पुरावा काय, असे प्रश्न विचारतो. त्याच्या शिकण्याच्या क्षमतेनुसार तुम्ही त्याला कोणता अभ्यास द्याल? तर बघा, त्याला हे सत्य आहे का, पुरावा काय, असे जर तो प्रश्न विचार असेल तर तर्कशास्त्रीय सराव त्याच्यासाठी काय आहे? महत्त्वाचा आहे. तर्कावर आधारित त्याला आपण सराव द्यायला हवा. श्री पाटील सर त्यांच्या वर्गात पद्धतशीर अभ्यासक्रम व शिस्तीवर भर देतात. हे कोणत्या क्वाड्रंटची की वापरत आहेत? की लिहिले बरं का, की वापरत आहेत. तर बघा, मी सांगितले शिस्त, अंमलबजावणी, हे नियोजन, संघटन, हे जे येतं ना ते बीशी संबंधित येतं, बी क्वाड्रंटशी संबंधित येतं. ओके, नेक्स्ट. बघा, इतिहासाच्या पाठात तुम्ही विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या सैनिकांच्या भावना काय असतील यावर गटचर्चा करण्यास सांगितली. हा उपक्रम कोणत्या बुद्धिमत्तेला चालना देतो? जेव्हा तुम्ही गटचर्चा करता, गटामध्ये संवाद साधता, तेव्हा तुमच्या भावना, तुमच्या आंतरवैयक्तिक संबंध तिथं दिसून येतात. म्हणून तिथं बरोबर उत्तर येतं पर्याय बी, आंतरवैयक्तिक व भावनिक या गटाशी येतं. म्हणजेच क्वाड्रंट सी आहे. बघा, हा कशामध्ये येतो? क्वाड्रंट सी मध्ये येतो, गटचर्चा वगैरे. एका डी क्वाड्रंट म्हणजे सर्जनशील वर्चस्व असलेल्या विद्यार्थ्याला जर तुम्ही खूप कडक नियमात आणि पायरी दर पायरी सूचनामध्ये बांधून ठेवाल तर त्याचा परिणाम काय होईल? तर बघा, त्याची प्रगती दुप्पट वेगाने होईल, तो अधिक तर्कशुद्ध विचार करेल, त्याची कल्पकता खुंटीत होईल, तो रस गमावेल, तो एक चांगला प्रशासक बनेल. तर बघा, इथं वर्चस्व म्हणजे त्याच्याकडे सर्जनशीलता आहे. त्या विद्यार्थ्याला जर तुम्ही कडक नियम, पायरी दर पायरी सूचनामध्ये जर बांधून ठेवलात तर काय होणार आहे? प्रगती दुप्पट होईल, तर तो एक चांगला प्रशासक बनेल. बघा, कारण त्याच्याकडे सर्जनशीलता तर आहे, परंतु तुम्ही बी क्वाड्रंटचं पण त्याला जर सराव घेतला तर तो चांगला प्रशासक बनणार आहे. ओके, कारण त्याच्याकडं नियोजन, नियोजन, त्या कल्पकतेला जोड कशाची लागणार आहे? नियोजनाची, शिस्तीची, संघटन कौशल्याची जोड लागेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. HDBI हर्मन ब्रेन डोमिनन्स इन्स्ट्रुमेंट टूलचा वर्गात मुख्य शैक्षणिक उपयोग काय असू शकतो? विद्यार्थ्याचे 4 वेगवेगळ्या वर्गात कायमचे विभाजन करण्यासाठी चूक, विद्यार्थ्याची संज्ञानात्मक शैली ओळखून परिपूर्ण गट बनवण्यासाठी बरोबर, फक्त हुशार विद्यार्थ्यांना वेगळे करण्यासाठी चूक, विद्यार्थ्याचे वैद्यकीय निदान करण्यासाठी चूक. म्हणजे बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय बी. ओके, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जवळपास 30 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. तर तुम्हाला संपूर्ण मेंदू ची जी स्वरूप आहे, मेंदू संदर्भीय बुद्धिमत्ता आहे, त्याचं प्रारूप स्वरूप तुम्हाला लक्षात आलं असेल तर याचा भरपूर सराव करा. जर तुम्ही नियमित व्हिडिओ पाहून संकल्पना क्लिअर केली आणि त्यावरील प्रश्नोत्तराचा सराव केला तर नक्कीच तुम्हाला बुद्धिमत्ताने मानसशास्त्रामध्ये TET मध्ये मानसशास्त्र हा विषय सोपा जाणार आहे आणि जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता आहे. ओके, चला
आपण नवीन व्हिडिओ पुन्हा नवीन दिवशी घेऊन येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.